नमस्कार मित्रांनो, तेजवलय न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. बस स्थानकासमोरील मध्यवस्तीत असलेल्या पुरुषोत्तम मॉलच्या आड अतिथी गेस्ट हाऊसमध्ये वेश्या व्यवसाय चालत असल्याची संतापजनक घटना बुधवारी रात्री झालेल्या पोलीस कारवाईच्या माध्यमातून उघड झाली आहे. लॉज मालक पुरुषोत्तम रावलानी यांच्या सांगण्यावरूनच देह व्यापार करीत असल्याची माहिती महिलेकडून मिळाली. या प्रकरणी पोलिसांनी रावलानी विरुद्ध विविध कलमान्वये गुन्ह्याची नोंद घेऊन त्याला अटक केली आहे. एका व्यावसायिक समाजात प्रतिष्ठित समजल्या जात असलेल्या पुरुषोत्तम रावलानी यांनी बस स्थानकासमोर पुरुषोत्तम मॉल म्हणून किराणा दुकान मालाचे दुकान ठाटले आहे. सोबतच या मॉलच्या वरच्या माळ्यावर त्यांनी अतिथी गेस्ट हाऊससुद्धा सुरू केले. हे गेस्ट हाऊस म्हणजे आंबट शौकीनाची एक सोयच होती. परिसरातीलच नव्हे तर बाहेरगावचे विद्यार्थिनी एवढेच नव्हे तर ग्राहक घेऊन येणाऱ्या महिलांकरता हे गेस्ट हाऊस उघडेच होते. याशिवाय ज्यांना आपला शौक पूर्ण करून घ्यायचा आहे त्या ग्राहकाला समागमनाकरता महिलासुद्धा पुरविल्या जात असल्याची चर्चा होती. याची माहिती ठाणेदार सतीश देहनकर यांच्यापर्यंत पोहोचताच त्यांनी याचा छडा लावण्याचा चंगच बांधला. मागील 1 महिन्यापासून पाळत ठेवली आणि अखेर अतिथी गेस्ट हाऊसवर धाड टाकण्याचा मुहूर्त ठरला. योजनेप्रमाणे मंगळवारी 7 तारखेला रात्री पोलिसांनी फेक ग्राहक पाठविला. त्याला 1 तासाकरता 500 रुपयात खोली क्रमांक 208 देण्यात आली. ठरल्याप्रमाणे या फेक ग्राहकाने मागणी केल्यावर समागमनाकरता महिलेलासुद्धा बोलवून दिले. तिचा रेटसुद्धा 500 रुपये ठरला. महिला येताच फेक ग्राहकाने इशारा दिला आणि मॉललगतच दबा धरून बसलेले पोलीस पथक खोली क्रमांक 208मध्ये पोहोचले. महिलेला विचारपूस करून तिच्याजवळून 500 रुपये जप्त केली तर लॉज मालकापासून सुद्धा 500 रुपये जप्त केले. तसेच मागील 1 महिन्यापासूनचे दस्तावेजसुद्धा जप्त करून खोल्यासुद्धा सील केल्या आहेत. ही कारवाई ठाणेदार सतीश देहनकर यांच्या नेतृत्वात झाली असून पोलीस अंमलदार निलेश पेटकर, अमर हजारे, गीतांजली ठाकरे, चित्रा डोंगरे, अमोल गोरटे, मनोज आसोले यांच्या पथकाने केली आहे. विशेष म्हणजे लॉज मालक पुरुषोत्तम रावलानी यांच्या सांगण्यावरून देह व्यापार करीत असल्याची कबुली पीडित महिलेने पोलिसांना दिली. यापूर्वीसुद्धा मला बोलवण्यात येत होते असे सांगितले. तर दुसरीकडे नियमानुसार वास्तव्यास येणाऱ्या ग्राहकांची माहितीसुद्धा ठेवलेली दिसून येत नाही. परिणामी अल्पवयीन मुलामुलींनासुद्धा रूम उपलब्ध करून देत असल्याचा संशय बळावला आहे. आर्वी परिसरातील लॉज म्हणजे वेश्या व्यवसायाचे अड्डे झाले आहे. त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे अशी मागणी माजी आमदार दादाराव केचे यांनी एका कार्यक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर, वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक आदींच्या समोर केली होती. परंतु माजी आमदार दादाराव केचे यांच्या मागणीला त्यावेळी हलक्यात घेण्यात आले होते. मात्र या कारवाईमुळे त्यांचे म्हणणे शेवटी खरे ठरले. मित्रांनो, आपल्या परिसरात झालेले अथवा होणारे कार्यक्रम, घडलेल्या घटना, शासकीय दिरंगाई, भ्रष्ट कारभार आदींची माहिती भ्रमणध्वनीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा. योग्य न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू. कुणाचीही गय केल्या जाणार नाही. आमच्या तेजवलय चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून आयकॉनची बटन दाबा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.